नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TY BCom सहकार व ग्रामीण विकास पेपर 3 मध्ये सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर फर्स्ट विपणनाची ओळख यातील टॉपिक 1.5 विपणनाचं मूल्यमापन इव्हॅल्युएशन ऑफ मार्केटिंग या नवीन घटकाचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच विपणन आणि विक्री यामध्ये काय फरक आहे किंवा विपणनाचं मूल्यमापन कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण विपणन आणि विक्री यातील फरक बघणार आहोत किंवा विपणनाच्या मूल्यमापनामध्ये विक्री आणि विपणनाचं मूल्यमापन आणि विक्री यातील फरक बघणार आहोत. आता आपण बघितलं यापूर्वी की विक्रीच्या तुलनेने विपणन ही एक व्यापक संकल्पना आहे. कारण विपणनामध्ये विक्रीचा समावेश होत असल्यामुळे विक्री या संकल्पनेच्या तुलनेने विपणन ही एक व्यापक संकल्पना आहे. कारण विपणन या प्रक्रियेमध्ये वस्तूचं उत्पादन करणं, त्या उत्पादनाचं गोडाऊन मध्ये साठवणूक करणं, त्यानंतर ती उत्पादित वस्तू ग्राहकांना जशी आवश्यक आहे तसतशी ती ग्राहकांमध्ये वितरित करणं, त्यासाठी वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांचा अवलंब करणं, त्याच पद्धतीने आपल्या उत्पादनाची बाजारामध्ये जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्याची जाहिरात करणं, त्या जाहिरातीच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे आकर्षित करणं, बाजारामध्ये स्पर्धा असल्यामुळे स्पर्धेमध्ये आपलंच उत्पादन जास्तीत जास्त विकलं जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, अशा अनेक बाबी यामध्ये अपेक्षित आहेत. आणि म्हणून विक्री या संकल्पनेच्या तुलनेने विपणन ही संकल्पना व्यापक संकल्पना आहे. कारण विपणनामध्ये अनेक घटकांचा म्हणजे उत्पादन, वितरण, जाहिरात, वाहतूक आणि दळणवळण, ग्राहकांपर्यंत ती वस्तू वितरित करणे, ग्राहकांचा फीडबॅक घेणे, ग्राहकांना काय अपेक्षित आहे त्या अपेक्षेनुसार वस्तूचं उत्पादन करणं, अशा अनेक बाबींचा यामध्ये समावेश होत असतो. परंतु विक्री ही जी संकल्पना आहे, या विक्री या संकल्पनेमध्ये फक्त स्पर्धेमध्ये आपलं उत्पादन बाजारामध्ये जास्तीत जास्त त्याची विक्री झाली पाहिजे, उत्पादनाची विक्री झाली पाहिजे एवढंच अपेक्षित असतं. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण विपणन आणि विक्री याचा अभ्यास करणार आहोत. आता विपणन प्रक्रियेमध्ये विक्री आणि इतर घडामोडी प्रक्रियांचा समावेश होतो. यात प्रामुख्याने उत्पादनामध्ये संशोधन करणे, वस्तूच्या दर्जामध्ये सुधारणा करणे, त्याच पद्धतीने उत्पादनामध्ये नवनवीन कल्पनांचा, आयडियांचा किंवा पॅकेजिंग असेल, ब्रँडिंग असेल यांचा अवलंब करणे, स्पर्धक उत्पादकापेक्षा आपल्या उत्पादनाची किंमत कमी करून अधिकाधिक वस्तूच्या उत्पादनाची बाजारामध्ये विक्री कशी होईल आणि कमी नफ्यातून, सरासरी एका वस्तूच्या विक्रीतून कमी नफा मिळाला तरी चालेल परंतु जास्त वस्तूंची विक्री करून एकूण नफ्यामध्ये वाढ कशी करता येईल या दृष्टिकोनातून विपणन प्रक्रियेकडे पाहिलं जातं. तर विक्री या प्रक्रियेमध्ये मात्र उत्पादन संस्थेने आपल्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाची जास्तीत जास्त विक्री करणे म्हणजे विक्री होय. आणि म्हणून विक्री ही संकल्पना विपणन या संकल्पनेपेक्षा संकुचित आहे किंवा दुसऱ्या भाषेमध्ये विक्री या संकल्पनेपेक्षा विपणन ही जी संकल्पना आहे ती व्यापक आहे. यानंतर या फरकातला दुसरा मुद्दा आहे, विपणन प्रक्रियेमध्ये नेहमी वस्तू आणि सेवांच्या किंवा उत्पादनामध्ये संशोधन केलं जातं. म्हणजे मागे आपण बघितलं की विपणनामध्ये विपणन संशोधक जो आहे किंवा विपणन जो व्यवस्थापक आहे, हा विपणन प्रक्रियेमध्ये विपणन व्यवस्थापक विपणन आणि किंवा संशोधन आणि विकास हा एक नवीन विभाग यामध्ये कार्यरत असतो. आणि या विभागामध्ये अशा प्रकारे तज्ञ अधिकारी वर्ग असतात आणि हे तज्ञ अधिकारी वर्ग सातत्याने बाजाराचं सर्वेक्षण करून बाजारामध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणत्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे, कोणत्या वस्तूंची मागणी वाढणार आहे आणि त्या मागणीला अनुसरून आपण कोणत्या वस्तूचं कशा प्रकारे उत्पादन करणं आवश्यक आहे याचं नेहमी संशोधन केलं जातं. आणि म्हणून या विपणनामध्ये संशोधन आणि विकासाला अधिक प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर उपभोक्त्याला कोणत्या वस्तूची गरज आहे, ग्राहकाकडून वस्तूंची काय अपेक्षा आहे, त्याला कोणत्या गोष्टी आवडतात, म्हणजे ग्राहकाच्या आवडी निवडी, रूढी, प्रथा, परंपरा या सर्व गोष्टींचा विचार करून अशाच वस्तूचं उत्पादन करायचं आणि ज्या वस्तूंची आवश्यकता नाही किंवा ज्या वस्तू ग्राहकाला येणाऱ्या काळात आवडणार नाही
किंवा ज्या वस्तूमध्ये ग्राहकाला उपयोगिता वाटणार नाही अशा वस्तूंचं उत्पादन बंद करावं लागणार आहे, याची ही विपणन प्रक्रिया अगोदरच अशा प्रकारची स्पष्ट कल्पना उत्पादन संस्थेला देत असते. आणि म्हणून या ठिकाणी विविध घटकांचा विचार करून वस्तूचं उत्पादन करावं. म्हणजेच या विपणनामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, किती प्रमाणात करावं, कसं करावं, कुठे करावं, झालेल्या उत्पादनाचं वितरण किंवा त्याची विक्री किंमत काय असावी, त्याची विक्री कशी व कोणत्या पद्धतीने करावी, या सर्व घटकांचा विचार या विपणन प्रक्रियेमध्ये केला जातो. आता या उलट विक्री ही जी काही संकल्पना आहे, विक्री या संकल्पनेमध्ये विक्री ही प्रक्रिया उत्पादन प्रक्रियेनंतर सुरू होते आणि ग्राहकाकडून वस्तूंची किंमत स्वीकारल्यानंतर तिचा शेवट होत असतो. म्हणजे विक्री या संकल्पनेमध्ये अशा प्रकारे वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर ती वस्तू ग्राहकांना विकली आणि ग्राहकांना त्याची विक्री झाल्यानंतर त्यापासून जी किंमत त्या विशिष्ट उत्पादकाला प्राप्त होते किंवा विक्रेत्याला प्राप्त होते, तेव्हा विक्री ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा शेवट होत असतो किंवा अंत होत असतो. त्यानंतर पुढचा आहे की विपणन प्रक्रियेचा मुख्य केंद्रबिंदू हा जास्तीत जास्त नफा मिळवणे हा आहे. म्हणजे नुसतं नफा मिळवण्यासाठी या ठिकाणी या विपणन प्रक्रियेमध्ये ग्राहकाचं वस्तू आणि सेवांच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाधान कसं होईल, ग्राहकाला जास्तीत जास्त त्या वस्तूच्या उपभोगातून समाधान कसे मिळेल, त्यानंतर ग्राहकाचा त्या उत्पादन संस्थेवर किंवा त्या उत्पादनावर विश्वास कसा संपादन होईल आणि ग्राहकाच्या संख्येत सातत्याने वाढ कशी होईल किंवा आहे तीच ग्राहक संख्या आपल्याला कशी टिकवून ठेवता येईल, अशी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विपणन प्रक्रिया पार पाडली जाते. आणि म्हणून विपणन प्रक्रियेचे हे 3 प्रमुख उद्दिष्ट असतं. जास्तीत जास्त नफा मिळवणं, ग्राहकांना किंवा उपभोक्त्यांना वस्तू आणि सेवांच्या उपभोगातून जास्तीत जास्त समाधान मिळवून देणं, त्यानंतर ग्राहकांचा विश्वास संपादन करणं आणि ग्राहकाच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ करणं किंवा ग्राहकाची संख्या टिकवून ठेवणं इत्यादी या 4 उद्दिष्टांना अनुसरून विपणन प्रक्रिया ही या 4 उद्दिष्टांना अनुसरून पूर्ण केली जाते. तर विक्री प्रक्रियेचा मुख्य केंद्रबिंदू नफा मिळविणे आणि जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांची विक्री करणे या 2 उद्दिष्टांना अनुसरून अशा प्रकारची ही विक्री व्यवस्था किंवा विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर यात फरकातला चौथा मुद्दा आहे, विपणन प्रक्रिया ही उपभोक्त्याच्या गरजेची तीव्रता पूर्ण करणारी असते. म्हणजे विपणनामध्ये नेहमी ग्राहकाला येणाऱ्या कालावधीमध्ये कोणत्या वस्तूची आवश्यकता असणार आहे आणि ग्राहक कोणत्या वस्तूला मोठ्या प्रमाणात मागणी करणार आहे याचा विचार करून अशा प्रकारच्या वस्तू उत्पादित करण्याला विपणन प्रक्रियेमध्ये अधिक प्राधान्य दिले जातं. त्यानंतर ग्राहकाला कोणत्या वस्तू कधी, कुठे व कोणत्या स्वरूपात त्याची गरज असणार आहे या संकल्पनेचा विचार करून किंवा ह्या संकल्पना केंद्रबिंदू मानून अशा प्रकारे विपणन प्रक्रिया पूर्ण केली जाते. या उलट विक्री प्रक्रियेचा दृष्टिकोन अल्पकालीन उद्दिष्ट साध्य करण्यावर असतो. म्हणजेच अल्प कालावधीमध्ये आपल्याला कोणत्या वस्तूची कशा प्रकारे विक्री करायची आहे हे अल्पकालीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाते. तर विपणन प्रक्रिया मात्र ही दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करणारी असते. त्यानंतर पुढचं चौथा फरकाचा मुद्दा आहे की विपणन प्रक्रियेचा दृष्टिकोन हा व्यापक, दीर्घ कालावधीत आपले ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करणे तसेच ग्राहकाला आपल्या उत्पादनाकडे सातत्याने आकर्षित करणे किंवा वळवणे हा असतो. याचाच अर्थ असा की विपणन प्रक्रियेमध्ये दीर्घकालीन उद्दिष्टांवर अधिक भर दिला जातो, दीर्घकालीन उद्दिष्ट पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते आणि ग्राहकाला आपल्या उत्पादनाकडे म्हणजे आपल्या वस्तू आणि सेवांची विक्री कशी वाढेल, आपल्या वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये वाढ कशी होईल आणि वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला अधिक उत्पादन कसं करता येईल, अधिक उत्पादन करण्यासाठी नव्याने भूमी, श्रम, भांडवल या उत्पादन घटकामध्ये नव्याने गुंतवणूक कशी करता येईल, नवीन कारखान्याच्या अधिक शाखा निर्माण कशा करता येईल, नवीन वस्तूंचं उत्पादन कसं करता येईल, या दृष्टिकोनातून किंवा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विपणन प्रक्रिया पूर्ण केली जाते. तर विक्री ही जी प्रक्रिया आहे यामध्ये अल्पकालीन वस्तूंची जास्तीत जास्त विक्री करणे म्हणजे अल्प कालावधीमध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाची जास्तीत जास्त विक्री करणे हा एकमेव दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून
अशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विक्री या संकल्पनेपेक्षा विपणन ही जी काही संकल्पना आहे ही व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. कारण विपणनामध्ये अनेक घटकांचा समावेश केला जातो. म्हणजे जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचं उत्पादनाची विक्री करणं, जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करणं, वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून जास्तीत जास्त नफा मिळविणं, त्यानंतर ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न केला जातो. त्याच पद्धतीने विपणनामध्ये ग्राहकांच्या काही अडचणी असतील, ग्राहकांच्या काही त्या उत्पादनाबाबतच्या तक्रारी असतील, तर त्या तक्रारीचं देखील समाधान या विपणन प्रक्रियेमध्ये केलं जातं. आणि म्हणून अलीकडे आपण बघतो की अनेक उत्पादनावर काही कस्टमर केअर नंबर असतो, त्याच्या माध्यमातून जर ग्राहकाची त्या उत्पादनाबाबतची काही तक्रार असेल, ती तक्रार सॉल्व्ह करण्याचं किंवा ती सोडवण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विपणन आणि विक्री याचं मूल्यमापन करताना विक्रीच्या तुलनेने विपणन ही संकल्पना व्यापक अशी संकल्पना आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टीपेसाठी प्रश्न विचारला जाईल की विपणनाचं मूल्यमापन करा किंवा विपणन मूल्यमापन, किंवा तुम्हाला 250 ते 300 शब्दात उत्तर लिहा अशा प्रकारचा असाइनमेंट साठी क्वेश्चन असू शकतो. आणि यामध्ये अशा प्रकारे विपणनाचे मूल्यमापन करा किंवा मूल्यमापन व विक्री यातील फरक स्पष्ट करा, किंवा त्यालाच आपण विपणन आणि विक्री यातील फरक स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जाऊ शकतो. इथपर्यंत आपण थांबू, राहिलेला घटक आपण पुढच्या तासाला घेऊ. ओके, थँक्यू.